हॅलो सगळ्यांना. आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि तो चॅप्टर आहे पिरियॉडिसिटी. ठीक आहे. IIT आमचं इनऑर्गॅनिक सेक्शन आहे. आजचं लेक्चर 3 आहे. लेक्चर 3 याच्यासाठी हा जरी चॅप्टर न्यू असला तरी लेक्चर 3 याच्यासाठी, कारण याच्या अगोदर 2 व्हिडिओ अपलोडेड झाले आहेत. ठीक आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग हा लेक्चर नंबर 3 आहे. ज्याने फुल कोर्स पाहायचा असेल, एखादा टॉपिक सर्च करायला ठीक आहे, पण ज्याला पूर्ण पाहायचं असेल त्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे कशानंतर काय पाहायचंय, त्याच्यासाठी लेक्चर नंबर 3. ठीक आहे. सो पिरियॉडिसिटी लेसन स्टार्ट करणार आहोत आपण. आणि यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. की पिरियॉडिक टेबल कसं डेव्हलप झालं. आता हे पिरियॉडिक टेबल जे आहे, आता आपल्याला जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मिळते किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल आपण ज्याला म्हणतो, तो जो पिरियॉडिक टेबल आहे त्यात तो डायरेक्ट डेव्हलप नाही झाला, त्यालाही हिस्ट्री आहे. ठीक आहे. तर ते हिस्ट्री आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय आहे, सगळ्यात पहिले जे आले होते ते होते आपले डॉबरायनर ट्रायड. ठीक आहे. सगळ्यात पहिले आला आपला कोणता लॉ, डॉबरायनर ट्रायड आलं. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर जे आले ते काय होते, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे. पहिले डॉबरायनर झालं, मग न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह आले. मग काय आपलं लॉथरमेअर क्लासिफिकेशन आलं. त्यानंतर डिमेट्री मेंडेलीफ आले. ठीक आहे. आणि मग आपला तयार झाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. सो आपण सगळ्यात पहिले हिस्ट्री समजून घेऊ आणि मग आपला तयार टेबल समजून घेऊ की कसा तयार झाला, काय झाला. ठीक आहे. मग नवीन नवीन कन्सेप्ट समजून घेऊ. सगळ्यात पहिले आपण काय समजून घेणार आहोत की डॉबरायनर ट्रायड काय म्हणतात. ठीक आहे. आता डॉबरायनर ट्रायड जे आहेत, ठीक आहे, तो जो लॉ आहे तो समजून घेऊ. तर डॉबरायनर जे आहेत ते काय, पहिले तर जर्मन केमिस्ट आहे. ठीक आहे. यांनी काय केलं, 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला. ठीक आहे. आणि त्याला त्यांनी नाव दिलं ट्रायड. ठीक आहे. हे 3 एलिमेंट जे आहेत, ठीक आहे, त्यांची सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज होती. ठीक आहे. आणि यालाच त्यांनी काय म्हटलं, या लॉला त्यांनी म्हटलं डॉबरायनर ट्रायड. ठीक आहे. आता ह्या लॉच्या अकॉर्डिंग जेव्हा आपण हे एलिमेंटला अरेंज करतो, कसं अरेंज करतो, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आपण बघू पण शकतो. ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे आपले सोडियम, लिथियम, पोटॅशियम. ठीक आहे. हा 7 आहे, हा 23 आहे, 39 आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, त्याच्या ॲटॉमिक मासने काय केलं, आपण 3 एलिमेंट जो आहे त्यांचा जो ग्रुप आहे त्यांना आपण अशा फॉर्म मध्ये अरेंज केलं. त्यानंतर काय केलं आपण, द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज नियरली इक्वल टू अरिथमॅटिक मीन ऑफ 2. ठीक आहे. ॲटॉमिक मास जो असणार आहे मधातल्या एलिमेंटचं, इथे काय 7 आहे, 23 आणि 39. मधात कोण आहे, सोडियम. मिडल एलिमेंट हा आहे. ठीक आहे. तर मिडिल एलिमेंटचा जो काही ॲटॉमिक मास असणार आहे तो काय असणार आहे, अरिथमॅटिक मीन असणार आहे. म्हणजे 7 + 39 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू जे आन्सर येईल ते आन्सर आपल्या मिडिल एलिमेंटचा ॲटॉमिक मास असेल. तर बघा आपण कॅल्क्युलेट केलं तर खरंच इथे 23 येत आहे आणि सोडियमचा ॲटॉमिक वेट 23 आहे. म्हणजे हा लॉ बरोबर आहे. बरोबर. सो त्यांनी असं म्हटलं आणि एक्झाम्पल्स दिले. जसं इथे एक एक्झाम्पल त्यांनी हा ट्रायड तयार केला, कोणाचा, लिथियम, सोडियम, पोटॅशियमचा. तसंच कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियमचा एक ट्रायड तयार केला, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीनचा तयार केला. आणि त्यांनी बघा मिडल एलिमेंटचे व्हॅल्यू पण प्रूफ केलं की अरिथमॅटिक मीन आहेत, कारण 88.5 88 ऑलमोस्ट सिमिलर आहे, किंवा 81.25 आणि 80 ठीक आहे चालेल. तर त्यांनी त्यांचा लॉ प्रूफ केला. पण कुठे फेल झाला, कारण फेल झाला नाही तर आपण हाच लॉ यूज केला असता. नक्कीच हा लॉ फेल झालाय. कुठे फेल झाला ते समजून घेऊया. हा लॉ फेल झाल्याचा ड्रॉबॅक हे आहे, ठीक आहे, की जितके नॉन एलिमेंट तेव्हा होते ना, सगळेचे सगळे ट्रायड त्यांनी नाही तयार केले. ते सगळेचे सगळे ट्रायडचं तयार नाही करू शकले. आता रिझन बघू काय. फॉर एक्झाम्पल आपण ट्रायड घेतला फ्लोरिन, क्लोरीन आणि ब्रोमिनचा. तर याचं 19 आहे, याचं 35.5 आणि याचं 18 आहे. काय असते, आपल्या मिडल एलिमेंटचा जो असणार आहे ॲटॉमिक मास, तो ह्या दोघांची अरिथमॅटिक मीन आहे. जर आपण क्लोरीनचा ॲटॉमिक मास काढतो म्हटलं, ॲटॉमिक वेट काढतो म्हटलं, आणि तर आपण काय करू, अरिथमॅटिक मीन घेऊ फ्लोरीन आणि ब्रोमिनची. तर 19 + 80 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू आन्सर किती, 49.5. यायला किती पाहिजे, 35.5. म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे प्रत्येक याला हा ट्रायड फॉलो होईल असं नाहीये. बरोबर. आणि स्पेशली एखादी खूपच लो व्हॅल्यू असेल, ठीक आहे, ही व्हॅल्यू काय झाली, 19 म्हणजे एकदम लो आणि 80 म्हणजे एकदम हाय, तर अशा वेळेस ट्रायड फॉलो नाही झाला. म्हणून ट्रायड आपण एक्सेप्ट नाही केलं. मग नेक्स्ट लॉ आला, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सो न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह हे ब्रिटिश केमिस्ट आहेत. ठीक आहे. न्यूलँड जे ते ब्रिटिश केमिस्ट आहे आणि त्यांच्या वेळेस जवळजवळ 62 एलिमेंट माहीत झाले होते. ठीक आहे. सो यांनी काय केलं, यांनी त्या एलिमेंटला त्यांच्या डिसेंडिंग ऑर्डर, ॲटॉमिक मासला काय केलं, डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलं आणि ऑब्झर्व केलं की प्रत्येक 8 एलिमेंट जो असणार आहे,
ठीक आहे, 8 पोझिशन वाला एलिमेंट त्याची सिमिलर प्रॉपर्टी असणार आहे, ठीक आहे, फर्स्ट एलिमेंट सोबत. आणि या बेसिसवर त्यांनी काय केलं, तर ऑब्झर्वेशन बघू की यांचं एक्झॅक्ट काय म्हणणं होतं. जसं गाण्यामध्ये असत ना, सा रे ग म प ध नी सा, सा पासून चालू होऊन पुन्हा सावर एंड होते. सो तिथे पण 8 वर्ड असतात. सिमिलरली हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन आणि परत 8, हा काय झाला आपला 8 झाला, बरोबर, 8. तर फर्स्ट आणि 8 पासून जो येणार आहे, तर 8 वाली जी आहे आणि फर्स्ट ची प्रॉपर्टी काय आहे, सेम आहे. जरुरी नाही की इथूनच स्टार्ट करायचं, आपण इथून पण स्टार्ट करू शकतो. जर हा नंबर 1 असेल तर हा 2, 3, 4, हा 5, 6, 7, 8, तर याची कार्बन आणि सिलिकॉनची प्रॉपर्टी काय असेल, सेम असेल, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, सो त्यांनी अशा प्रकारे काय केलं, एलिमेंटला अरेंज केलं. तर हे इथपर्यंत ठीक होतं, पण ड्रॉबॅक नेमकं काय आलं की त्याच्यामुळे आपण आता हा रूल यूज नाही करत. तर ड्रॉबॅक असा आहे याचा की जेव्हा हेवियर एलिमेंटची डिस्कवरी झाली किंवा नोबल गॅसची डिस्कवरी झाली, तर हा रूल व्हॅलिड नाही, हा लॉ व्हॅलिड नाही झाला, कारण कोणती पोझिशन असणार आहे नोबल गॅस किंवा हेवी एलिमेंटची ती कळली नाही, सोबत त्यांचे प्रॉपर्टीज मॅच झाल्या नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय झालं, लॉ व्हॅलिड नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट आला लॉ आपला लॉथरमेयर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. ठीक आहे, तर लॉथरमेयर आले ज्यांनी काय केलं, एलिमेंटला अरेंज केलं आणि बेसिकली त्यांनी ग्राफनी ते सगळं एक्सप्लेन केलं. त्यांनी वाय ऍक्सिसवर घेतलं ऍटॉमिक व्हॉल्यूम, एक्स ऍक्सिसवर घेतलं ऍटॉमिक वेट आणि सगळ्या एलिमेंटला काय केलं, अशा ग्राफच्या फॉर्ममध्ये अरेंज केलं. तर त्यांनी काय म्हटलं की एलिमेंट विथ द सिमिलर प्रॉपर्टीज विल ऑक्युपाय द सेम सिमिलर पोझिशन इन अ ग्राफ. जे एलिमेंट सेम आहेत, सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, त्यांची काय असणार आहे, पोझिशन पण ग्राफमध्ये सेम असेल. तसंच लिथियम आहे, इथे टॉपवर आहे, इथे सोडियम टॉपवर आहे, तर लिथियम आणि सोडियमची काय असेल, प्रॉपर्टी सेम असेल. इथे हा टॉपवर आहे तर पोटॅशियमची प्रॉपर्टी सेम असेल, इथे हा टॉपवर आहे तर रुबिडियम. म्हणजे बेसिकली टॉपवरचे जे आहेत त्यांची प्रॉपर्टी काय असणार आहे, सेम असणार आहे. पण बाकीचे जे आहेत त्यांची प्रॉपर्टी त्यांनी काय सांगितली, प्रॉपर जसं इथे याची डी आहे हा, ठीक आहे, बेरिलियम आहे, याची पोझिशन आणि फ्लोरीनची पोझिशन मॅच होते का नाही, म्हणजे यांची प्रॉपर्टी सेम नाही आहे, बरोबर. तर प्रॉपर्टी यांनी टॉपवरची तर बरोबर सांगितले अल्कलाईन मेटल्स आहेत म्हणून, पण नंतर स्लोपवर जे येणार आहेत ना, ते तितके प्रॉपर एक्सप्लेन करू शकला नाही, कारण किंवा आपण मग तितके प्रॉपर त्यांची प्रॉपर्टीज मॅच नव्हते होत. ठीक आहे, तर हा लॉ ऑटोमॅटिकली गेला. ठीक आहे, त्यानंतर आले आपले मेंडलीव्ह सर. ठीक आहे, ज्यांनी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सांगितलं आणि बघू आपण मग की कसं त्यांनी एक्सप्लेन केलं. ठीक आहे, सो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू मेंडलीव्ह कसं आहे ते बघू आपण. ठीक आहे, तर त्यांनी पिरियॉडिक टेबल तयार केला, एक टेबल तयार केला आणि त्यामध्ये त्यांनी एलिमेंटला त्यांच्या ॲटॉमिक मासनुसार काय केलं, अरेंज केलं. आणि म्हणूनच काय म्हटलं इथे की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, आता त्यांनी जो टेबल अरेंज केला त्यामध्ये त्यांनी 7 हॉरिझॉन्टल रोज घेतले आणि 8 वर्टिकल कॉलम्स घेतले. ठीक आहे, याचा अर्थ काय की 7 हॉरिझॉन्टल रोज आहे म्हणजे 7 पिरियड आहे. ठीक आहे, आणि 8 वर्टिकल कॉलम आहे म्हणजे 8 काय असतील आपले, 8 असतील आपले ग्रुप. ठीक आहे, असे त्यांनी अरेंज केले. आता याचा काय फायदा झाला, तर आपण मेरिट डिस्कस करू. मेरिट काय आहे त्या क्लासिफिकेशनचे किंवा हा पिरियडिक टेबल जो मेंडेलिव्हनी बनवला त्याचं मेरिट काय, देअर वर ग्रुपिंग ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू द केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, तिथे काय आहे, केमिकल प्रॉपर्टीज नुसार काय झाली, ग्रुपिंग तयार झाली. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं, जे अजून एलिमेंट अनडिस्कवर्ड आहेत त्यांच्यासाठी त्यांनी गॅप सोडली. ठीक आहे, त्यांनी गॅप सोडली, ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना नंतर असं झालं नाही पाहिजे की अरे हे एलिमेंट आले आता कुठे पुट करायचे, तर त्यांनी ऑलरेडीच काय केलं, त्या एलिमेंटसाठी गॅप सोडली. जसं ॲल्युमिनियम आहे, एक्झाम्पल घेतलं ॲल्युमिनियम. ठीक आहे, मधात त्यांनी गॅप सोडली आणि इथे, ठीक आहे, तर इथे इथे आपलं गॅलियम होते, तर इथे त्यांना माहिती नव्हतं, तर त्यांनी इथे काय लिहिलं की इथे काय असणार आहे, इका ॲल्युमिनियम असेल. काय असेल, इका ॲल्युमिनियम. तर त्यांनी काय ठेवलं, गॅप सोडले की इथे नक्कीच एखादा एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, त्यांच्या ॲटॉमिक वेट कारण याचं खूप कमी याचं खूप जास्त, तर मधात नक्कीच एक एलिमेंट आहे असं त्यांनी गेस केलं. आणि मधात काय ठेवले, अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी त्यांनी स्पेस ठेवली. ठीक आहे, आणि त्यांनी जी त्यांची प्रॉपर्टी प्रेडिक्ट केली होती अनडिस्कवर्ड एलिमेंटची, ती सुद्धा प्रॉपर्टी काय झाली, करेक्ट ठरली होती. ठीक आहे, आणि ही जी आहे ती आपल्याला सिस्टमॅटिक एलिमेंटची स्टडी करायला हेल्प करते. ठीक आहे, सो हे काय झाले, मेरिट झाले. आता आपण डिस्कस करू डिमेरिट्स काय. तर डिमेरिट हे आहे की त्यांनी हायड्रोजनची पोझिशन जी आहे, ठीक आहे, त्यांनी करेक्टली डिफाईन नाही केली. ठीक आहे, नेक्स्ट आहे की काही काही ठिकाणी काय केलं
काही ठिकाणी मेंडेलिव्हनी इलिमेंटला त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीज नुसार अरेंज केलं, त्यांच्या इंक्रीजिंग ऑर्डरच्या ॲटॉमिक मास नुसार नाही. त्यांनी असं म्हटलंय ना की ॲटॉमिक मास नुसार त्यांना अरेंज करायचं आहे इंक्रीजिंग ऑर्डरनी. तर त्यांनी इंक्रीजिंग ऑर्डरनी मासनुसार काही काही ठिकाणी काय केलं, प्रॉपर्टीज सिमिलर आहे म्हणून त्यांना एकत्र ठेवलं. तर कुठेतरी त्यांनी जे रूल सांगितला तोच त्यांनी फॉलो नाही केलं. ठीक आहे, तर त्यांची पोझिशन जी एलिमेंटची ती जस्टिफाय नाही झाली. त्यांनी जो आहे कन्सेप्ट आपल्याला ॲटॉमिक मासचं सांगितलं की पिरियडिक फंक्शन जो आहे तो ॲटॉमिक मास आहे. तर त्यांना ॲटॉमिक मासनुसार जर रेंज त्यांनी केलं तर हायड्रोजन जो आहे, सपोज आपण घेतलं हायड्रोजन, याचे 3 आयसोटोप असतात बरोबर. एक असते आपला H1 बरोबर, एक असते आपला इथे H2 आणि एक असते आपला H3. असे 3 आयसोटोप आहेत. तर आयसोटोपची पोझिशन कुठे कुठे असेल, कारण इथे ऍक्च्युली आयसोटोप मध्ये काय की ॲटॉमिक नंबर सेम पण डिफरंट ॲटॉमिक मास वेगवेगळा असतो बरोबर. तर त्यांनी आयसोटोप मध्ये जर आपण आयसोटोपचा विचार केला तर मग त्यांची सुद्धा कुठेतरी पिरियडिक टेबलमध्ये त्यांची सुद्धा एखादी पोझिशन पाहिजे होती बरोबर. ती त्यांनी एक्सप्लेन नाही केली. ठीक आहे, मग काय की त्यांनी काय केलं, जे एलिमेंट सिमिलर आहेत ना त्यांचा एक ग्रुप केला. ठीक आहे, अलग ग्रुप बनवला. आणि जे सिमिलर नाही आहेत त्यांचं काय केलं, त्यांचा एक अलग ग्रुप बनवून ठेवला की हे सिमिलर आहे तर डिसिमिलर एकत्र कशी येतील ना, त्यांनी एकत्र केले. ठीक आहे, नेक्स्ट काय की मेंडेलिव्ह कुड नॉट एक्सप्लेन द कॉज ऑफ पिरियॉडिसिटी इन द एलिमेंट. त्यांनी कॉज नाही सांगितलं की अशी पिरियॉडिसिटी का बरं आली एलिमेंटमध्ये. मग द पोझिशन ऑफ लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड वर नॉट इन्क्लूड इन द टेबल. ठीक आहे, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडची त्या टेबलमध्ये इन्क्लूड त्यांना नव्हतं केलं. सो हे झाले डिसमेरिट. ठीक आहे, आता त्यानंतर आले हेनरी मोसेल. ठीक आहे, यांनी काय केलं, यांनी एक ग्राफ तयार केला ॲटॉमिक नंबर आणि आपला जो काही एलिमेंट असणार आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे, आता ह्याच्यावरून त्यांनी काय कन्क्लूड केलं, तर ही कन्क्लूड दॅट देर वॉज नो कोरिलेशन बिटवीन दी फ्रिक्वेन्सी अँड ॲटॉमिक मास. ठीक आहे, ॲटॉमिक मास आणि फ्रिक्वेन्सी, एलिमेंटच्या फ्रिक्वेन्सीचं काही घेणं देणं नाहीये. त्यांनी ऑब्झर्व केलं की जेव्हा ते आपला ॲटॉमिक मास आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काढायचं तर आपल्याला प्रॉपर एक ग्राफ मिळत आहे बरोबर. त्यांनी काय आपल्याला हिंट दिली की ॲटॉमिक मासच्या जागी आपण ॲटॉमिक नंबर घेऊन पिरियॉडिक टेबल तयार करू शकतो. आणि तेव्हा कुठे आपला नवीन काय तयार झाला, पिरियॉडिक टेबल तयार झाला, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतो किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल म्हणतो, ज्यामध्ये फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज पिरियॉडिक फंक्शन काय असणार आहे, आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. तेव्हा कुठे आपण काय यूज केला, ॲटॉमिक नंबर यूज केला पिरियॉडिक टेबलमध्ये. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण पिरियॉडिक टेबल तयार केलं. सो हा काय आपला पिरियॉडिक टेबल आहे, हायड्रोजन आहे. ठीक आहे, इथे मग इथे हेलियम आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन असं आहे. इथे काय, इथे ॲक्टिनाइट आणि लॅन्थेनाइट सिरीज आहे. ही आपली लॅन्थेनाइट सिरीज आहे, ही ॲक्टिनाइट सिरीज आहे. आणि अशा प्रकारे काय झालं, पूर्ण पिरियॉडिक टेबल तयार झाला. ठीक आहे, सो हे जस्ट इन्फॉर्मेशन होती, म्हणजे हिस्ट्री माहित पाहिजे म्हणून आपण जसं अभ्यास केला. याच्यावर क्वेश्चन वगैरे खूप क्वचित एखादा विचारला तर विचारतील. ठीक आहे, आता आपण डिस्कस करू आपल्याला जे ऍक्च्युली इथे समजण्यासारखी गोष्ट आहे ते. ठीक आहे, सो आपल्याला पेपरमध्ये काय विचारू शकतात, आपल्याला कोणताही पिरियड देतील आणि म्हणतील की किती नंबर ऑफ एलिमेंट आहे ते सांगा. फर्स्ट पिरियडमध्ये 2 एलिमेंट असतात, सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट असतात, थर्ड पिरियडमध्ये 8 एलिमेंट असतात, फोर्थ पिरियडमध्ये आपला असते 18 एलिमेंट, फिफ्थमध्ये 18, सिक्समध्ये 32 आणि 7मध्ये 32. ठीक आहे, पहिले 2 मग 8 मग 18 आणि मग 32 असे एलिमेंट असतात. जर आपल्याला काढायचे असतील तर आपण कसं काढू शकतो, जर कॅल्क्युलेट करायचं आठवायचं नाहीये असं ठरवलं तर कसं काढू आपण, त्याचा फॉर्म्युला असते नंबर ऑफ एलिमेंट इन द पिरियड. आपल्याला जर काढायचं असेल तर जर एन ची व्हॅल्यू ऑड असेल, ऑड वाली व्हॅल्यू असेल म्हणजे 3, 1, ठीक आहे, 5, 7 अशी काही व्हॅल्यू असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो 2 ब्रॅकेटमध्ये n+1 अपॉन 2 चा होल स्क्वेअर. आणि जर व्हॅल्यू इव्हन असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो 2 × n+2 अपॉन 2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट इन द 7th पिरियड. 7 देन ऑड आहे, कसं सॉल्व्ह करू आपण याला, ऑड व्हॅल्यू आहे आपली. तर काय होऊन जाईल, नंबर ऑफ एलिमेंट इज इक्वल टू काय होऊन जाईल, नंबर ऑफ एलिमेंट इज इक्वल टू होईल आपलं 2 × ठीक आहे 2 × ब्रॅकेटमध्ये काय n+1. ठीक आहे, n+1 आहे फॉर्म्युला, तर यांच्या जागी आपण काय टाकू, इथे 7 लिहून घेऊ. 7+1 डिवाइड बाय 2 होल स्क्वेअर. हा होऊन जाईल 2. 7+1 8, 8 डिवाइड बाय 2 4, 4 किती होऊन जाईल इथे 4 चा स्क्वेअर होऊन जाईल 16, 2 × 16 म्हणजे 32. तर 7th पिरियड मध्ये किती एलिमेंट आहे, 32. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सो हे काय झालं, आपलं सोल्युशन झालं. आता
म्हणजे हे फॉर्म्युला बस लक्षात ठेवायचं. जर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट लक्षात ठेवायचे नसतील तर हा फॉर्म्युलाने आपण नंबर ऑफ एलिमेंट काढू शकतो. ठीक आहे, पिरियडमध्ये किती, पिरियडसाठी आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला. नेक्स्ट आता आपण डिस्कस करू मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड बद्दल. आपल्याला माहिती आहे एस ब्लॉक मध्ये काय असते, मेटल असतात. डी ब्लॉक मध्ये काय असते, ट्रान्झिशन मेटल असतात. बेसिकली एस एंड डी ब्लॉक मध्ये मेटल्स असतात, पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल असतात. ठीक आहे, मेटल कसा असतो, तर मेटल जो आहे तो काय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचरचा असतो. ठीक आहे, मेटल, ठीक आहे, हा मेटल, मेटल कसा असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचरचा असतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर म्हणजे काय, की मेटल आपले इलेक्ट्रॉन काय करतो, लॉस करतो आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बनतो. ठीक आहे, आपले इलेक्ट्रॉन देतो ऍज अ कॅटायनच्या फॉर्म मध्ये, तो प्रेझेंट फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, प्रेझेंट. आता एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज आपल्याकडे आहे सोडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. 11 ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे त्याच्याचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील, 11 असतील. तो काय करेल, आपण त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिला 1s2 2s2 2p6 3s1. ठीक आहे, 11 झाले, 2 2 6 म्हणजे हे 10 आणि प्लस 1 11. ठीक आहे, यांनी एक इलेक्ट्रॉन काय केलं, लॉस केला. तर काय होऊन जाईल, 1s2 2s2 2p6. एक इलेक्ट्रॉन लॉस केला, स्टेबल कॉन्फिगरेशन तयार झालं. ठीक आहे, तर तो स्टेबल फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह फॉर्म मध्ये असला म्हणजे काय, तो स्टेबल फॉर्म मध्ये, म्हणून तो आपले इलेक्ट्रॉन लॉस करतो. ठीक आहे, सो हे झालं मेटलचं. आता नॉन मेटल बघू. नॉन मेटल जो आहे तो काय आहे, की दे हॅव टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन अँड एक्झिस्ट ॲज अ नाईन. याची काय टेंडन्सी आहे, की तो इलेक्ट्रॉन घेतो, जसं फ्लोरिन आहे. ठीक आहे, 1s2 2s2 2p5 आहे, 5 एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी घेतलं तर स्टेबल कॉन्फिगरेशन येऊन जाईल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो इलेक्ट्रॉन काय करेल, गेन करेल. बरोबर. सो ही काय झाली, नॉन मेटलची टेंडन्सी झाली. त्यानंतर आहे मेटलॉइड. दे हॅव बोथ मेटल अँड नॉन मेटल प्रॉपर्टी. यांची काय असते, मेटल अँड नॉन मेटलची प्रॉपर्टी असते. कोणकोणते नॉन मेटल आहे, सॉरी मेटलॉइड आहे, ते आहेत बोरॉन, सिलिकॉन, ठीक आहे, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटीमनी आणि टेलुरियम. ठीक आहे, हे काय सगळे मेटलॉइड आहेत. हे सगळे काय आपले मेटलॉइड. ठीक आहे, सो आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइडचं पण बघितलं. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहोत, ब्लॉक पिरियड ग्रुप ऑफ एलिमेंट. म्हणजे कसं ब्लॉक काढायचं, क्वेश्चन जर आले आपल्याला, ब्लॉक विचारला आपल्याला, किंवा पिरियड बद्दल, किंवा ग्रुप विचारला एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊन, तर आपण कसं काढू ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो काय दिलं इथे, इथे त्यांनी ब्लॉक मध्ये म्हटलंय की लास्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन विच सबशेल. ठीक आहे, कोणत्या सबशेल मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो त्याचा ब्लॉक असेल. जसं सोडियम आहे. ठीक आहे, सोडियम मध्ये काय दिलंय, 1s2 2s2 2p6 आणि 3s1. आपला हा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या सबशेल मध्ये आहे, एस सबशेल मध्ये. म्हणजे आपला सोडियमचा कोणता ब्लॉक असेल, हा असेल आपला एस ब्लॉक. ठीक आहे, सो लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये आहे त्याच्यावरून आपण काय ठेवतो, ब्लॉक ठरवतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे पिरियड. पिरियड कसं ठरवतो आपण, तर हायेस्ट व्हॅल्यू ऑफ एन ची किती हायेस्ट व्हॅल्यू आहे त्यानुसार आपण ठरवतो की पिरियड कोणता आहे. जसं आता बोरॉन आहे, ॲटॉमिक नंबर काय 5 आहे, 1s2 2s2 2p1. एन ची व्हॅल्यू किती आहे, एन ची व्हॅल्यू आपल्याला इथे 2 मिळत आहे आणि इथे मिळत आहे 1. ठीक आहे, तर आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन जो आहे त्याची हायेस्ट व्हॅल्यू कुठे आहे, इथे जास्त आहे, 2 आहे. एन ची व्हॅल्यू काय आपली 2. तर कोणता पिरियड असेल हा, तर हा असेल आपला सेकंड पिरियड. काय असेल हा, सेकंड पिरियड असेल. ठीक आहे, सो ब्लॉक आणि पिरियड जमेल आपल्याला. आता ग्रुप कसं लक्षात ठेवायचं, जर आपल्याला एस ब्लॉक काढायचं असेल तर इझी आहे. NS1 आणि NS2 याच्यावरून आपल्याला ग्रुप 1 आणि ग्रुप 2 ठरते. इथे जर NS सोबत 1 असेल तर ग्रुप 1 असेल, आणि NS सोबत 2 असेल तर आपल्याला ग्रुप 2 मिळते. ठीक आहे, पण पी ब्लॉकची जर केस असेल, ठीक आहे, तर NPX नंतर काहीतरी 1 काय असेल, आपला नंबर असेल कोणता तरी. ठीक आहे, एन सोबत 4 5 असा काही नंबर असेल तर आपण ग्रुप नंबर कसा काढतो, कोणता ग्रुप आहे तर 12+X करतो आपण. ठीक आहे, तेच जर डी ब्लॉक असेल तर डी ब्लॉकच्या केसमध्ये काय करत असते, आपला NS सोबत काहीतरी पॉवर X असेल आणि N-1 असेल. म्हणजे सपोज इथे 3s2 आहे तर इथे काय असेल 2 डी तर राहत नाही. ठीक आहे, तर आपण म्हणू इथे काय 4s2 आहे आणि इथे काय असेल 3d, म्हणजे एक काय एन पेक्षा कमी, N-1 3d 5 किंवा 6 काहीतरी असेल. ठीक आहे, अशा टाईपचं. तर ग्रुप नंबरचा फॉर्म्युला काय, तर एक्स आणि वाय ची काय करायची ऍडिशन, म्हणजे 2 + 5 ची ऍडिशन होऊन जाईल, आपल्याला ग्रुप मिळेल 7. अशा टाईपचं काहीतरी असेल कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता आपण काय करू, एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, कारण आपल्याला फॉर्म्युले भरपूर कळले. आता सॉल्व्ह करू. काय दिलं आपल्याला, त्यांनी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गिवन दिलं. ठीक आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3d5 4s1 असं आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपल्याला आपण कसं फिल करतो. ते इथे जर आपण ऑब्झर्व केलं, ठीक आहे, हे जर शेवटचं आपण ऑब्झर्व केलं तर इथे ही जी अरेंजमेंट आहे ती अशी आपली NX
चा पॉवर काय असणार आहे, सॉरी आपला फॉर्म्युला काय होता, एन एस होता, बरोबर. एन एस चा पॉवर एक्स इंटू n-1 डी याचा पॉवर वाय. ठीक आहे. सिमिलरली हे जे आहे ते आपल्याला असं दिसत आहे 4s1 आणि 4 म्हणजे 4-1 म्हणजे 3, बरोबर. 3d5 3d5. तर आपण डी ब्लॉक वाला फॉर्म्युला यूज करू. डी ब्लॉक असेल हे कन्फर्म झालं आपलं. डी ब्लॉक विच इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रुप किती, नंबर ऑफ ग्रुप, सॉरी ग्रुप नंबर ऑफ ग्रुप नाही, ग्रुप नंबर कोणता असणार आहे, ग्रुप नंबर विच इज इक्वल टू किती, एक्स प्लस वाय. एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, 1 वाय ची व्हॅल्यू 5 म्हणजे 6. तर आपला डी ब्लॉक आणि 6 ग्रुप असा आन्सर येईल. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण बघणार आहोत आयुपीएससी नेम ऑफ आयुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ हेवियर एलिमेंट. ठीक आहे. हेवियर एलिमेंटचं नाव कसं देतो आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. सपोज इथे आपण जस्ट अरेंज करणार आहोत. ठीक आहे. 0 असेल तर आपण नील यूज करतो ज्याचं सिम्बॉल एन असते. 1 असेल तर आपण अन यूज करतो यू सिम्बॉल. 2 असेल तर बाय यूज करतो. 3 असेल तर ट्राय. 4 असेल तर कॉट. 5 असेल तर पेंट. 6 असेल तर हेक्स. 7 असेल तर सेप्ट. ठीक आहे. 8 असेल तर ऑक्ट. ठीक आहे. 8 असेल तर काय यूज करतो आपण, ऑक्ट. आणि 9 असेल तर इन यूज करतो. आता जर आपल्याला 101 याचं काय काढायचं आहे, याचं नाव विचारलं. ठीक आहे. सो 1 साठी आपण काय यूज करतो, अन यूज करतो UN. ठीक आहे. त्यानंतर काय यूज करतो, 0 साठी नील यूज करतो. इथे लिहून घेऊ आपण नील. पुन्हा 1 आहे म्हणजे आपण यूज करणार आहोत UN. आणि त्यानंतर आपण ऍड करतो IUM. ठीक आहे. हे काय झालं, याचं 101 एलिमेंटचं नाव झालं. ठीक आहे. जर आपल्याला विचारलं 107चं. ठीक आहे. सो 1 फॉर काय यूज करतो आपण, 1 फॉर यूज करतो अन. ठीक आहे. 0 साठी यूज करतो आपण नील. 7 साठी यूज काय करतो आपण, सेप्ट. आणि काय झालं, IUM. ठीक आहे. आता विचारलं 113 याचा आपल्याला ॲटॉमिक नंबर विचारला, तर 1 साठी आपण काय यूज करतो, UN. पुन्हा परत 1 आलाय तर पुन्हा UN यूज करू. 3 साठी आपण ट्राय यूज करतो. ठीक आहे. ट्राय यूज केला आणि काय यूज करतो आपण, IUM. तर हे काय झालं, त्याचे IUPAC नॉमेनक्लेचर झाले की काय नाव येणार आहे. ठीक आहे. सो 1 असेल तर आपला हा. ठीक आहे. 107चा सेप्टियम वाला आपण बघितलं, अननील सेप्टियम. ठीक आहे. 113 असेल तर अन ट्रायम. ठीक आहे. ट्रायम असं नाव येईल. ठीक आहे. सो हे काय झाले, नॉमेनक्लेचर झाले. 101 जो आहे त्याचं नाव आहे मेंडेलिव्हियम. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्यांचे काहीतरी पर्टिक्युलर नाव असतील. ठीक आहे. तेवढे इम्पॉर्टंट आहे 101, बस लक्षात असलं तर असलं. बाकी नॉमेनक्लेचर कसं काढायचं हे आलं पाहिजे, कारण याच्यावर एखाद क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. नॉमेनक्लेचरवर. सो आपण आपला पिरियॉडिक टेबल बघितलं, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर बघितले. आता आपण बघणार आहोत इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बद्दल. ठीक आहे. जर आपण इथे बघितलं तर आपल्या सेंटरमध्ये काय न्यूक्लियस आहे आणि त्याच्या हे काय शेल आहे. शेलमध्ये इलेक्ट्रॉन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. हा जो हा काय लास्ट इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हा काय आपला लास्ट इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इथे 2 टाईपचे आपल्याला फोर्स पाहायला मिळतात. ठीक आहे. इथे 2 टाईपचे काय होतात, फोर्स पाहायला मिळतात आपल्याला. ते फोर्स कोणते, तर पहिला फोर्स जो आहे तो अट्रॅक्शन वाला फोर्स आहे. ठीक आहे. कोणाकोणामध्ये अट्रॅक्शन, तर आपला न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि लास्ट इलेक्ट्रॉन यामध्ये आपल्याला एक अट्रॅक्शन पाहायला मिळत आहे. आणखी लास्ट इलेक्ट्रॉनवर आणखी कोणता फोर्स आहे, तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आजूबाजूला लागलेले हे काय करतात, त्याला रिपेल करतात. म्हणजे दुसरा फोर्स काय असणार आहे, इथे रिपल्शन असणार आहे. ठीक आहे. एक रिपल्सिव्ह फोर्स पण आहे. सो 2 टाईपचे इथे काय आपल्याला फोर्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की इथे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे नेमकं काय. सो न्यूक्लियस जो आहे त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन. ठीक आहे. लास्ट इलेक्ट्रॉन हा जो न्यूक्लियस आहे तो काय करेल, ह्या लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतील, त्यांना काय करतील, रिपल्शन करतील. आता आपण लक्षात घेऊ, जर हा अट्रॅक्ट करत असेल लास्ट इलेक्ट्रॉनला तर हा काय करतो, आपल्या साईडला ओढतो. त्याच्यामुळे अट्रॅक्शनमुळे काय होऊन जाईल, साईज जो आहे तो काय होऊन जाईल, ॲटमचं साईज डिक्रीज होऊन जाईल. पण सोबत इथे रिपल्शन होत आहे आणि रिपल्शनमुळे हा इलेक्ट्रॉन काय होऊन जाईल, दूर जाईल. तर हा शेल जो आहे तो काय दूर गेला तर ॲटॉमिक साईज काय होईल, ॲटॉमिक साईज जो आहे तो काय होऊन जाते, इन्क्रीज होते. म्हणजे साईज जो आहे तो काय होते, वाढते अट्रॅक्शनपेक्षा.
सो बेसिकली इथे काय होत आहे, जेव्हा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतो, तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय की रिपल्शनमुळे ऍटमचा साईज जो आहे तो काय होतं इन्क्रीज होते, त्याचा आपल्याला काय होतं इफेक्ट पाहायला मिळते. ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो याच्यामध्ये काय झालं, जो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनचा जो अट्रॅक्शन होता तो काय झाला डिक्रीज झाला. काय ठीक आहे, अट्रॅक्शनच काय झालं डिक्रीज झालं. तर कोण जिंकेल, कोणता फोर्स जिंकेल, रिपल्शन. आणि जर रिपल्शन जिंकलं तर कोणाचा साईज, याचा साईज काय होईल, साईज इन्क्रीज होईल. सो बेसिकली इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय होते की इलेक्ट्रॉनच्या रिपल्शनमुळे हा अट्रॅक्शन कमी होतो, डिक्रीज होतो आणि त्यामुळे ॲटमचं साईज काय होते इन्क्रीज होते. त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे. आता बेसिकली त्याचा फॉर्म्युला आपण कसं लिहितो, तर झेड इफेक्टिव्ह लिहितो आपण याला. ठीक आहे, इथे लिहिलं आपलं, आपण फॉर्म्युला पण लिहिला. ठीक आहे. काय फॉर्म्युला याचा, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. सिग्माला आपण म्हणतो स्लॅटर कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि झेड म्हणजे आपला ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोटॉन. आणि हे जे स्लॅटर कॉन्स्टंट असते ते काय असते, ते सिग्निफाईंग द इनर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. हे काय करते, सिग्निफाय करते इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, इनर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. हे जे आपण रिपल्शन बघितलं इलेक्ट्रॉनचं, ते इलेक्ट्रॉनचं इनर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आपण सिग्माने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. जर आपला झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाला, ठीक आहे, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाला म्हणजे न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज खूप जर वाढला तर तो काय करेल, लास्ट इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढेल, त्याच्यामुळे साईज काय होईल, डिक्रीज. याचा अर्थ झेड इफेक्टिव्ह हा काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आपल्या ॲटॉमिक साईजला. ठीक आहे. सो हा काय जस्ट कन्सेप्ट आहे, एवढा समजलं. आता आपण काय करणार आहोत, हे जे स्लॅटर कॉन्स्टंट आहे ते कसं काढतात ते बघू. वेन लास्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द एस और पी सबशेल, जर आपला लास्ट इलेक्ट्रॉन एस किंवा पी सबशेल मध्ये असेल तर आपला स्लॅटर कॉन्स्टंट काढायचा फॉर्म्युला आहे 0.35 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एन शेल प्लस 0.85 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन मायनस वन शेल प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन, जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होतील ते. सेकंड रूल याचा असा आहे की जर लास्ट इलेक्ट्रॉन एफ किंवा डी सबशेल मध्ये असेल तर सिग्मा आपण कसं काढतो, स्लॅटर कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काढतो 0.35 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन डी सबशेल प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सो हे फॉर्म्युले झाले सिग्माची व्हॅल्यू म्हणजे स्लॅटर कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायसाठी. आणि स्लॅटर कॉन्स्टंट ॲटॉमिक नंबर मिळाला की आपण झेड इफेक्टिव्ह काढू शकतो. सो आता आपण बेसिकली फॉर्म्युले अंडरस्टँड केले. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, झेड इफेक्टिव्हचा फॉर्म्युला, झेड मायनस सिग्मा, हे सगळं बघितलं. आता आपण काही न्यूमरिकल डिस्कस करू ज्याच्यामुळे हा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. सो इथे आपल्याला काय म्हटलंय, कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला सोडियमचं. ठीक आहे, झेड इफेक्टिव्ह सॉल्व्ह करू इथे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1, सोडियम दिलाय ज्याचा आपल्याला ॲटॉमिक नंबर गिवन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होऊन जाईल, याचं होऊन जाईल 1s2. ठीक आहे. हा झाला आपला 2s2, 2p काय झाला 6 झाला, हा झाला आपला 3s1. बरोबर. म्हणजे हा काय आपला लास्ट इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. एन जो आहे तो काय झाला आपला, एन जो आहे तो आपला काय झाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एन शेल 0. आणि हे काय आपला 0, आपला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन n मायनस 1 आपण बघू शकतो. हा आपला काय झाला n मायनस 1, हा झाला n, हा आपला n मायनस 1, कारण इथे 3 आहे, इथे 2 आहे, म्हणजे हा 1 नी कमी आहे 3 पेक्षा, म्हणजे हा n मायनस 1. आणि हे काय झालं आपला रिमेनिंग इलेक्ट्रॉनसाठी झालं. ठीक आहे, रिमेनिंग इलेक्ट्रॉनसाठी. आता आपण आपला फॉर्म्युला लावू. फॉर्म्युला काय होता, सिग्मा इज इक्वल टू 0.35 इंटू, ठीक आहे, इंटू किती, आपल्याला सांगायचं की एन मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, एन मध्ये आपल्याला सांगायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन सबशेल. बरोबर. आता झेड इफेक्टिव्ह जो आहे तो आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनचा करायचा आहे, आउटमोस्ट इलेक्ट्रॉनचा. याच्या व्यतिरिक्त आणखी एक इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये अवेलेबल आहे का, नाहीये, म्हणजे 0 असेल. प्लस एन मायनस 1 सोबत कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 0.85 इंटू एन मायनस 1 सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, किती आहे, हे 2 आणि 6 किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. प्लस रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, तर 2 आहेत, म्हणजे 1 इंटू 2 हे काय झाले रिमेनिंग इलेक्ट्रॉन. तर कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर किती येते, आपला आन्सर येते हे पण झालं 6.8 प्लस 2 विच इज इक्वल टू 8.8. झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे. तर झेड इफेक्टिव्ह कसं काढू आपण, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. बरोबर, हे 6 झालं, झेड मायनस काय सिग्मा. ठीक आहे. झेड किती आहे, ॲटॉमिक नंबर आहे 11, नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 आहे, सिग्माची व्हॅल्यू आहे 8.8 विच इज इक्वल टू आन्सर काय असेल 2.2. सो याचा अर्थ काय की 11
ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे 11 प्रोटॉन सोडियम जवळ असून सुद्धा त्याचा झेड इफेक्टिव्ह किती आला 2.2 आला म्हणजे हा आपल्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खिचू शकत आहे का खिचू नाही शकत आहे म्हणून हा इलेक्ट्रॉनला काय करतो जाऊ देतो आउटरमोस्ट शेलमध्ये त्याला अट्रॅक्ट नाही करू शकत आहे म्हणजे तो निघून जाईल मग ठीक आहे तो झेड इफेक्टिव्ह याचा खूपच कमी आला इतका कमी की हा लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकत नाहीये ठीक आहे सो हा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे आपलं एमएनचं ठीक आहे ॲटॉमिक नंबर आहे 25 सो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये झेड एन काढायचं आहे एम एन ॲटॉमिक नंबर आहे आपला 25 ठीक आहे याचं पण आपण काय करू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ सो काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d5 आणि हा झाला आपला 4s2 ठीक आहे सो आता आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे एस आणि पी वाला फॉर्म्युला यूज करू लास्ट जो आहे तो इथे काय एस दिलाय तर आपण एस पी वाला सिग्माचा फॉर्म्युला यूज करू सो काय होऊन जाईल इथे होऊन जाईल सिग्मा इज इक्वल टू काय होतं 0.35 इंटू एन मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते तर आपल्याला एन आणि n-1 ओळखावं लागेल एन काय असेल आपला 4 हा आपला एन असेल आणि हा जो आहे आपला तो काय असेल पूर्ण 3 आहे 4 पेक्षा एक कमी आहे म्हणजे हा झाला आपला n-1 आणि बाकी इतकं काय असेल आपलं रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स असतील बरोबर सो काय झालं 0.35 इथे काय दिले आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिले एक तर आपला आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन त्याच्यासोबत आणखी एक इलेक्ट्रॉन आहे बरोबर तर आपल्याकडे इथे आपण कितीने मल्टिप्लाय करू 1 ने मल्टिप्लाय करू प्लस प्लस काय होऊन जाईल इथे प्लस काय दिलं आपल्याला नेक्स्ट इथे दिलं आपल्याला फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग 0.85 इंटू किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे n-1 मध्ये तर हे झाले 2 6 8 प्लस 5 13 ठीक आहे 13 झाले प्लस रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती तर 1 इंटू 10 किती 2 2 4 4 प्लस 6 किती 10 झाले ठीक आहे याची ऍडिशन करू ऍडिशन होऊन जाईल 0.35 प्लस 11.05 प्लस 10 विच इज इक्वल टू किती 21.4 झेड इफेक्टिव्ह किती असणार आहे झेड इफेक्ट असणार आहे आपला विच इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर 25 मायनस 21.4 विच इज इक्वल टू 3.6 इतकं ठीक आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू सो अशा प्रकारे काय करायचं झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायचं पेपरमध्ये आलं तर नेक्स्ट क्वेश्चन काय झेड इफेक्टिव्ह ऑन द 3D अँड 4s इलेक्ट्रॉन ऑफ झिंक ठीक आहे आपल्याला झेड इफेक्टिव्ह 3D आणि 4s चा विचारलाय झिंकसाठी ठीक आहे सो आता आपण सॉल्व्ह करू काय दिलं आपल्याला झिंकचं विचारलंय क्वेश्चन नंबर 3 ठीक आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करू त्याचा ॲटॉमिक नंबर लिहून घेऊ ॲटॉमिक नंबर किती असेल झिंकचा 30 असते ठीक आहे 30 ठीक आहे सॉरी ॲटॉमिक नंबर 30 असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 ठीक आहे 3p6 3d10 आणि 4s12 बरोबर आता आपल्याला कशाचं विचारलंय त्यांनी आपल्याला म्हटलंय की आपल्याला झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे 4s आणि 3d साठी ठीक आहे सो सिग्मा 4s साठी किती होऊन जाईल ते कॅल्क्युलेट करू आपण तर 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2 इलेक्ट्रॉन आहे बरोबर म्हणजे एक तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यासोबत आहे ठीक आहे तर आपला इलेक्ट्रॉनिक रिपल्शन हा करेल म्हणजे इथे काय होऊन जाईल सिग्मा 4s साठी आता आपण 4s वाला फॉर्म्युला लावू 0.35 इंटू 1 प्लस आता n-1 कोणता आहे तर n-1 हा आहे आपला 4 पेक्षा एक कमी म्हणजे हा झाला आपला n-1 तर n-1 काय असतं 0.85 इंटू n-1 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे तर हे झाले आपले 8 झाले आणि हे काय झाले आपले 10 झाले तर किती झाले 18 बरोबर प्लस रिमेनिंग इलेक्ट्रॉन असतील हे आपले रिमेनिंग इलेक्ट्रॉन ठीक आहे रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती ते आहेत आपले 10 1 इंटू 10 विच इज इक्वल टू किती 0.35 प्लस 15.3 प्लस 10 विच इज इक्वल टू किती विच इज इक्वल टू 25.65 ठीक आहे झेड इफेक्टिव्ह किती होऊन जाईल याचा झेड इफेक्टिव्ह होऊन जाईल आपला झेड मध्ये किती आहे 30 ॲटॉमिक नंबर सिग्माची व्हॅल्यू आली 25.65 विच इज इक्वल टू किती 4.35 ठीक आहे तो अशा प्रकारे आपण कशाचं काढलं झेड इफेक्टिव्ह काढलं आपण सिग्मा सॉरी 4s साठी आता आपण 3D साठी काढू ठीक आहे
सिग्मा 3D. 3D त्यांनी क्लिअर म्हटलं तर आपण डी वाला फॉर्म्युला यूज करणार आहोत, सिग्मा एस वाला यूज करू का? आपण दोन फॉर्म्युले बघितले होते बरोबर. इथे आपण दोन फॉर्म्युले बघितले होते. पहिला जो फॉर्म्युला होता तो होता आपला एसपी साठी. ठीक आहे, एसपी साठी फॉर्म्युला एक्स जो आहे तो डी साठी. आता इथे त्यांनी 4s म्हटलं तेव्हा आपण हा फॉर्म्युला, जेव्हा जेव्हा एस ची गोष्ट आली तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरला. आता जो केस विचारलाय तो आपल्याला डी साठी विचारलाय, तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत 0.35 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ डी सबशेल. ठीक आहे, तो आपण तो फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, सो काय होऊन जाईल इथे होऊन जाईल आपलं 0.35 इंटू डी सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते बघायचं. ठीक आहे, डी सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 10 आहेत. तर आता आपण डी सबशेलचीच गोष्ट करत होतो, बाकी इन्व्हॉल्व होतील का? नाही होणार. तर एक इलेक्ट्रॉन तर राहणार आहे आउट ऑफ मोस्ट, बाकी इथे त्याच्यासोबत किती इलेक्ट्रॉन आहे? 9 इलेक्ट्रॉन आहे जे रिपल्शन करत आहेत बरोबर. सो इथे आपण काय करू, इथे 9 मल्टिप्लाय करू प्लस 1 इंटू रिमेनिंग इलेक्ट्रॉन. रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती आहेत ते बघू आपण. सो रिमेनिंग इलेक्ट्रॉन काउंट करू. सो हे किती झाले? 2 2 आणि 6, तर हे तर झाले आपले 10 आणि हे 2 आणि 6, तर हे झाले 8, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन. इकडचे इलेक्ट्रॉन घेणार आहोत का? नाही, त्याच्या अगोदरचेच घेऊ ना आपण. तर हे झाले आपले 18, म्हणजे इथे आपण काय करू 18 बरोबर. सो हा झाला आपला 18. काय होऊन जाईल दोघांचं कॅल्क्युलेशन ऍडिशन केलं तर ऍडिशन केलं आपला आन्सर जे आहे ते मिळते आपल्याला 21.15. ठीक आहे, झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे याचा. झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? झेड मायनस सिग्मा. झेडची व्हॅल्यू किती आहे आपली? 30 मायनस 21.15 विच इज इक्वल टू किती होऊन जाईल? विच इज इक्वल टू 8.85 झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे, सो अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन विचारतात पेपरमध्ये, हे काढता आले पाहिजे. सो त्यासाठी फॉर्म्युला थोडा लक्षात ठेवायचा आणि फटफट फटफट कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? झेड इफेक्टिव्ह ऑन 1s2 ऑन झिंक. ठीक आहे, आपल्याला झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे 1s2 साठी. ठीक आहे, तो क्वेश्चन 4 आपला. ठीक आहे, आपल्याला झेड इफेक्टिव्ह काढायचं आहे कशावर? 1s2 ऑन झिंक. आपण ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झिंकचं लिहिलंय. ठीक आहे, इथे. ठीक आहे, हे काय आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झिंक साठी. ठीक आहे, हे काय 2p6. आता आपल्याला विचारायला काय, फक्त 1s2 विचारलंय बरोबर. तर आपण बाकीचे काउंट करणार आहोत का? नाही, आपण बाकीचं कोणतंही काउंट करणार नाही. कशा हे काउंटेबलच नाही राहणार आहे. आपल्याला फक्त 1s2चं विचारलंय, तर आपण 1s2 डिस्कस करू. तर काय होऊन जाईल इथे आपण जो फॉर्म्युला यूज करू तो काय होऊन जाईल? सिग्मा विच इज इक्वल टू काय 0.35 इंटू. आता 1s2 मध्ये इलेक्ट्रॉन जो आहे, ठीक आहे, S2 1s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन तर आउटमोस्ट इलेक्ट्रॉन झाला आपला, त्याच्यासोबत रिपल्शन करणारा हा एक इलेक्ट्रॉन झाला. म्हणजे मल्टिप्लाय आपण एन सोबत कोणाला मल्टिप्लाय करणार आहोत? आपण फक्त 1 ला. बाकी n-1 वगैरे येईल का? नाही, कारण याच्यासमोर आणखी असं काही आहे नाही आणि बाकीचे त्याच्या नंतरचे आपण काउंट करणार नाही. ठीक आहे, कारण 1s2 याच्या अगोदरचे विचार आपण काउंट करू शकतो पण नंतरचे आपण काउंट करू शकत नाही. सो आपला आन्सर किती होऊन जाईल याचा? 0.35 येऊन जाईल. तर आपण झेड इफेक्टिव्ह जर याचा काढला, ठीक आहे, याचा आपण कन्सिडर करू झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे, झेड इफेक्टिव्ह काय होऊन जाईल? झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर 30 आहे झिंकचा मायनस 0.35. ठीक आहे, किती होऊन जाईल याचा आन्सर? मायनस 0.35 29.65 आन्सर झालं. ठीक आहे, म्हणजे याचा झेड इफेक्टिव्ह इतका जास्त आहे, तर हा किती स्ट्रॉंगली अटॅच असेल, किती स्ट्रॉंगली हा न्यूक्लियस असेल बरोबर. पहिला पण पहिला शेल आहे, म्हणजे न्यूक्लियसला किती स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे, किती स्ट्रॉंगली अट्रॅक्ट आहे याच्या व्हॅल्यू कळतं. ठीक आहे, आता एक लास्ट पॉइंट आहे. ठीक आहे, त्यानंतर हा लेक्चर संपून जाईल. सो महत्वाचा पॉइंट, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट त्याचा. ठीक आहे, IMP पॉइंट आहे. सो पॉइंट असा आहे की जर म्हणजे लिहिलं असेल की झेड इफेक्टिव्ह बद्दल आपल्याला कॅल्क्युलेट केलंय आणि त्यांनी म्हटलंय की झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायचंय ऑन पेरिफेरी. पेरिफेरी हे जर वर्ड आलं की पेरिफेरीचं आहे, तर अशा कंडिशनच्या वेळेस काय करायचे? आपण पूर्ण इलेक्ट्रॉन काउंट करायचे. म्हणजे आतापर्यंत जितके पण, जसं इथे आपण 1s2 होता तर आपण एक इलेक्ट्रॉनला आउटमोस्ट कन्सिडर केलं आणि फक्त एकाचं रिपल्शन इथे काउंट केलं बरोबर. पण जेव्हा वर्ड पेरिफेरी येईल, ठीक आहे, जेव्हा वर्ड पेरिफेरी येईल त्या कंडिशनच्या वेळेस आपण पूर्ण इलेक्ट्रॉन काउंट करतो. सपोज आपल्याला 4s2 साठी विचारलं असतं तर आपण काय घेतलं असतं? पूर्ण 2 इलेक्ट्रॉन काउंट केले असते. आता असं नसतं म्हटलं की एक इलेक्ट्रॉन आउटमोस्ट आणि त्याचं रिपल्शन एक इलेक्ट्रॉन करायचं, तर आपण एक इलेक्ट्रॉनच घेऊ. पेरिफेरी वर्ड जेव्हाही येईल झेड इफेक्टिव्ह साठी तेव्हा आपण पूर्ण इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, सो इथे काय म्हणतात? सिग्मा 0.35 इंटू 2. ठीक आहे, जर आपल्याला 3D10 दिलं आहे, ठीक आहे, तरी आपण पूर्ण इलेक्ट्रॉन काउंट करू कारण त्यांनी वर्ड पेरिफेरी दिला. ठीक आहे, सो आपण
आजचं हे लेक्चर इथेच थांबून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टर्म्स बघू. ठीक आहे, थँक्यू.